नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, पीक विम्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना अखेर पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत का? जर मिळत असतील तर कोणत्या पिकांसाठी हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या धान, तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। पूर्व विदर्भातील सुमारे 1,25,000 शेतकऱ्यांसाठी 67,76,00,000 रुपयांची भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी 56,03,15,000 रुपये थेट डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। मात्र कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे। नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये धान, तूर आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीनुसार भरपाई जाहीर करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 50,888 धान उत्पादक शेतकऱ्यांना 38,55,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी 30,55,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील 31,788 धान उत्पादक शेतकऱ्यांना 4,33,00,000 रुपयांची मदत जाहीर झाली असून त्यातील 4,01,00,000 रुपयांचे वितरण करण्यात आले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 13,308 शेतकऱ्यांना धान पिकासाठी 2,24,00,000 रुपयांची भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी 2,09,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत। वर्धा जिल्ह्यात तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तूर पिकासाठी 1,268 शेतकऱ्यांना 17,20,00,000 रुपये तर सोयाबीन पिकासाठी 15,213 शेतकऱ्यांना तब्बल 12,15,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। या जिल्ह्यात एकूण 12,34,00,000 रुपयांची मदत मंजूर झाली असून त्यापैकी 9,72,00,000 रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे। नागपूर जिल्ह्यात धान, तूर आणि सोयाबीन या तिन्ही पिकांसाठी भरपाई जाहीर करण्यात आली आहे। धान पिकासाठी 2,286 शेतकऱ्यांना 1,01,00,000 रुपये, तूर पिकासाठी 3,168 शेतकऱ्यांना 5,17,00,000 रुपये तर सोयाबीन पिकासाठी 1,548 शेतकऱ्यांना 9,33,00,000 रुपये मंजूर झाले आहेत। एकूण 7,002 शेतकऱ्यांना 7,12,00,000 रुपयांची मदत जाहीर झाली असून त्यातील 7,07,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील 6,190 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,15,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी 2,56,00,000 रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत।